नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी शुभ प्रभात. मी आहे प्राध्यापक गणपत उगडे. चला तर मित्रांनो, आपण मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असताना मराठी भाषेतील वृत्तरचना अभ्यासत आहोत. आपला घटक कोणता आहे रे? वृत्तरचना. काय आहे? वृत्तरचना. लक्षात घ्या, आपला घटक आहे वृत्तरचना. मग या वृत्तरचनेचा विचार करत असताना इथं आपण मागील भागामध्ये वृत्तरचना भाग 1 मध्ये मी तुम्हाला सांगितलं, वृत्तरचना जर समजून घ्यायची असेल तर 13 संकल्पना महत्त्वाच्या आहेत. त्याच्यापैकी आपण काय 7 संकल्पना पाहिल्या होत्या. गद्य, तुमचं आमचं स्वाभाविक बोलण्याला गद्य म्हणतात. पद्य, गद्यातील विशिष्ट प्रकारची लयबद्ध शब्दरचना. ज्या अक्षरांचा उच्चार रस्व होतो त्याला लघु म्हणतात. ज्यांचा उच्चार दीर्घ होतो त्याला गुरु म्हणतात. मात्रा, एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यासाठी जो कालावधी लागतो त्या कालावधीला मात्रा म्हणतात. लघु असेल तर 1 मात्रा, गुरु असेल तर 2 मात्रे. त्यानंतर पाहिलं होतं यती. यती म्हणजे भाषेचे प्रकट वाचन करत असताना कळत नकळत आपण थोडं थांबतो, थोडा विराम घेतो, त्या विरामाला यती म्हणतात. त्यानंतर पाहिलं होतं यतिभंग. गाण्याचे नोटेशन काढत असताना शब्द तोडला जातो, शब्दाचं जे काही तुटणं आहे त्याला यतिभंग म्हणतात. तर इथपर्यंतचा भाग पाठीमागच्या तासाला आपण पाहिलेला होता. त्यानंतर आता आपण राहिलेल्या भागाचा अभ्यास करणार आहोत. राहिलेल्या भागाचा अभ्यास करत असताना महत्त्वाच्या ज्या काही संकल्पना आहे त्या संकल्पनेतील आपण आता 8वी जी काही संकल्पना आहे ती 8वी संकल्पना पाहणार आहोत. गण. काय पाहणार आहोत रे? गण पाहणार आहोत. काय पाहतोय आपण? गण. मग आता लक्षात घ्या, तुम्हाला माहीत पाहिजे गण म्हणजे काय, बरोबर? तर इथं लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला कवितेतील अक्षरे, कवितेतील अक्षरे मोजण्याच्या मापाला, कवितेतील अक्षरे मोजण्याच्या मापाला गण म्हणतात. लक्षात ठेवा, कवितेतील अक्षरे मोजण्याच्या मापाला गण म्हणतात. आता मोजण्याची जी काही पद्धती वगैरे आहे त्या मोजण्याच्या पद्धतीचा जर विचार वगैरे केला तर इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मोजण्याची पद्धती. या मोजण्याच्या पद्धतीमध्ये तुम्हाला लक्षात घेत असताना लक्षात ठेवायचे तीन अक्षरांचा गट करून लघुगुरूचा क्रम ठरवणे. तीन अक्षरांचा गट करून लघुगुरू क्रम ठरवणे. तीन अक्षरांचा गट करून लघु आणि गुरु क्रम ठरविणे याला गण असे म्हणतात. नीट पहा, काय सांगितलं? कवितेतील अक्षरे मोजण्याच्या मापाला गण म्हणतात. मोजण्याची पद्धत आहे तीन अक्षरांचा गट करून लघुगुरूचा क्रम ठरवणे. मग तुम्ही म्हणाल कसं? तर या उत्तराचा जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना मी इथं म्हटलं भारत माझा देश आहे. भारत माझा देश आहे. आता भारत माझा देश आहे म्हटल्यानंतर इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, भारत माझा देश आहे म्हटल्यानंतर पहा, भारत 3 अक्षर, माझा दे आणि श आहे. मग इथं पहा, गुरु लघु लघु, गुरु आणि गुरु, नंतर लघु गुरु. कारण का? तर भा हा दीर्घ आहे, कारण याला काना आहे. र हे मूळ अक्षर आहे, त हे मूळ अक्षर आहे, माला काना आहे, झाला काना आहे. इथं 1 मात्रा आहे, इथं मात्र मूळ अक्षर आहे, इथं काना आहे, इथं मात्रा आहे. ज्या अक्षरांचा उच्चार दीर्घ होतो त्याला गुरु असे म्हणतात आणि ज्यांचा उच्चार रस्व होतो त्याला गुरु म्हणतात. परत एकदा पहा, गण. कवितेतील अक्षरे मोजण्याच्या मापाला गण म्हणतात. मोजण्याची पद्धती तीन अक्षरांचा गट करून लघुगुरूचा क्रम ठरवणे. भारत माझा देश आहे. ठीक आहे. आता आपल्याला पुढे जायचं आहे. आता पुढे जात असताना काय होते पहा, आपण पाहत आहोत गणाचे सूत्र.
काय पाहणार आहोत रे? आता इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे गणाचे सूत्र. काय लक्षात ठेवायचे? गणाचे सूत्र. आता संपूर्ण वृत्ताची लक्षणे ही 8 गणामध्ये गोवली गेलेली आहे. किती गणात गोवली गेलेली आहे? 8 गणामध्ये. मग ते 8 गण कोणते? तर त्याचं उत्तर आहे इथं पहा. य मा ता रा ज भान स ल ग. काय उत्तर आहे रे? यमाताराज भानसलग. इथं वेगळ्या याच्यामध्ये लिहितो म्हणजे तुम्हाला पटकन लक्षात येईल. हे पहा. य मा ता रा ज भान स ल ग. हे किती गण झाले रे? 8 गण झाले. य मा ता रा ज भान स ल ग. 8 गण कसे? तर त्याचं उत्तर आहे असं पहा. य यमाचा मा माता राता तारा प रा राज स ज जबान भा भास्कर न नमन स समरा. ल म्हणजे लघुन, ग म्हणजे गुरु. मग किती झाले हे? 1 2 3 4 5 6 7 हे 8 गण. आणि 8 गणामध्ये ल म्हणजे काय आहे रे? ल म्हणजे लघु आणि ग म्हणजे काय आहे रे? गुरु. हे पक्क लक्षात ठेवावं लागेल. संपूर्ण वृत्ताची लक्षणे 8 गणामध्ये गोवली गेलेली आहे. 8 गणाचा विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ल म्हणजे लघु आणि ग म्हणजे गुरु. यमा ताराज भान सलग. यमा ताराज भान सलग. ओके. आता याचा विचार करत असताना इथं तुम्ही आता नीट बारकाईने लक्षात घ्यायचं आहे. पहा. आता हे जर लक्षात राहत नसेल तर तुम्हाला एक सोपी पद्धत सांगतो. गणाची सोपी पद्धत. आता सोपी पद्धत कोणती आहे माहिती आहे? तर सोपी पद्धत आहे ए रतन भजे खाय म्हणायचं. काय म्हणायचं? ए रतन भजे खाय. आता पहा. हे आहेत गण. काय आहेत रे? गण. आता गण कोणते आहे? तर य र त न. ये रतन. ये म्हणजे काय? य म्हणजे यमाचा. आता यमाचा म्हटल्यानंतर इथं पहा लघु गुरु गुरु. हा काय झाला रे? आद्य लघु झाला. हे इथं लिहिलेलं आहे पहा, आद्य लघु. र म्हणजे काय रे? र म्हणजे राधिका. राधिका. आता राधिका म्हटल्यानंतर इथं पहा गुरु आहे, लघु आहे आणि हा गुरु आहे. याला काय म्हणायचं रे? मध्य लघु. काय आहे हा? मध्य लघु. त का मतलब होता है ताराप. ताराप. ताराप म्हणजे इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं लक्षात घेत असताना तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे हे आहे गुरु गुरु आणि लघु. मग इथं काय आहे रे? अंत्य. अंत्य लघु आहे. शेवटचं अक्षर लघु आहे. आणि न का मतलब होता है नमन. न याने नमन. आता नमन म्हटल्यानंतर लघु लघु लघु. इथं काय आहे रे? तर इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे हे जे आहेत हे सर्व लघु आहेत. काय आहे रे? सर्व लघु आहेत. पहा लघु लघु लघु. मग इथं काय येणार रे? इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की हे सर्व लघु आहेत. सर्व काय आहे रे? लघु आहेत. पहा. आद्य मध्य अंत्य सर्व. म्हणून ह्या चारही गणामध्ये हे सर्व कसे आहेत रे? हे सर्व कसे आहेत? लघु आहेत. हे तुम्हाला परफेक्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता दुसरी जी काय बाजू आहे त्या दुसऱ्या बाजूचा विचार करत असताना हे देखील गणच आहे. या गणामध्ये भ ज स म. काय आहे रे? भज सम. आता भज सम म्हणजे काय? तर भज सम याचा अर्थ इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. भ म्हणजे भास्कर. भ म्हणजे भास्कर. आता भास्करचा जर विचार वगैरे केला गुरु लघु लघु. हा काय झाला रे? आद्य गुरु झाला. आद्य गुरु झाला. ज म्हणजे काय? जचा अर्थ होतो जनास.
काय आहे रे? जनास. जनासमध्ये काय आहे? लघु गुरु लघु. कारण काय आहे? हा मध्य गुरु आहे. कोणता गुरु आहे रे? मध्य गुरु आहे. बरोबर. त्याच्यानंतर पुढे काय आहे? पुढच्या भागाचा जर विचार केला तर तो आहे इथं स म्हणजे समरा. समरा. आता लघु गुरुच्या बाबतीत लघु लघु गुरु म्हणजे इथं काय आहे रे? अंत्य. अंत्य अक्षर हे गुरु आहे. अंत्य अक्षर गुरु आहे. आणि मग याचा अर्थ काय होतो? मानावा. मानावा याने इथं तुमच्या लक्षात येईल की हे सर्व गुरु आहेत. म्हणजे सर्व काय आहे? सर्व गुरु आहे. आता पहा बरं का. आद्य गुरु, आद्य गुरु, मध्य गुरु, अंत्य गुरु, सर्व गुरु. आद्य, मध्य, अंत्य. मग लक्षात ठेवताना कसं लक्षात ठेवायचं? ये यमाचा आद्य लघु, र राधिका मध्य लघु, त तारा प अंत्य लघु, न नमन सर्व लघु, भ भास्कर आद्य गुरु, ज जनास मध्य गुरु, स समरा अंत्य गुरु, म मानावा सर्व गुरु. आद्य, मध्य, अंत्य, सर्व. आद्य, मध्य, अंत्य आणि काय आहे रे? सर्व आहे. बरोबर. आता आपल्याला पुढील भागाचा इथं अभ्यास करायचा आहे. मग आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर कोणी तुम्हाला असं विचारलं की अमुक एक शब्दाचा काय गण कोणता आहे, तर तुम्हाला ते गण पटकन असं सांगता यायला हवं. आता पहा, इथं मी लिहितो महाराष्ट्र. तुम्हाला सुरुवातीला प्रश्न विचारला होता ना, महाराष्ट्र या शब्दाचा गण कोणता? आता महाराष्ट्र. आता महाराष्ट्र म्हटल्यानंतर आपलं ठरलंय 3 अक्षरांचा गण पाडायचा. याच्याशी काही घेणं देणं नाही. मग हे लघु आहे, गुरु आहे, गुरु आहे. आता आद्य लघु म्हटल्यानंतर हा काय? यगण. मग महाराष्ट्र या शब्दाचा गण कोणता आहे? यगण आहे. ये म्हणजे काय रे? यमाचा. बरोबर. आता दुसरा काढूया. दुसरा आपण मुंबईचा गण काढू. मुंबई. आता मुंबईचा गण काढूया. मुंबई. आता मुंबईचा गण काढायचा म्हटल्यानंतर हा पहिला उकार आहे, पण याच्या डोक्यावर अनुस्वार आहे आणि म्हणून या ठिकाणी हा गुरु आहे. हा मात्र ओरिजिनल म्हणजे मूळ अक्षर आहे, लघु आहे आणि ही दीर्घ ई आहे, गुरु आहे. मग आता इथं पहा, हा मध्य लघु म्हणजे मुंबईचा गण कोणता आहे? रगण आहे. मुंबईचा गण कोणता आहे? रगण आहे. आता मी जर म्हटलं कृष्ण आणि राधा. आता कृष्ण आणि राधा म्हटलेलं आहे. बरोबर. कृष्ण आणि राधा. आता कृष्ण आणि राधा म्हटल्यानंतर इथं अक्षर किती आहे? 2च. हे जोड अक्षर आहे, हे एक आहे. मग इथं 2 अक्षरांचा गण पडत नाही. आपल्याला काय ठरलं होतं? 3 अक्षरांचा गण. मग 2 अक्षरांचा सरळ लिहायचं, गण पडत नाही. गण पडत नाही. कारण कृष्ण या शब्दामध्ये 2च अक्षरे आहे. राधाचा देखील गण पडत नाही. दोघंही सारखेच आहे. गण पडत नाही. हे तुम्हाला पक्क लक्षात ठेवायचं आहे. कारण गणासाठी 3 अक्षरं असणं गरजेचं आहे. किती अक्षरं लागतात रे? 3. मग आता पक्क लक्षात ठेवा. हे इथं मी लिहिलंय. कवितेतील अक्षरे मोजण्याच्या मापाला गण म्हणतात. मोजण्याची पद्धत आहे 3-3 अक्षरांचा गट करून लघुगुरूचा क्रम ठरवणे. आणि मग इथं मी तुम्हाला शिकवलं. काय शिकवलं? की संपूर्ण वृत्ताची लक्षणे यमा ताराजे भान सलग या गणात गोवली गेलेली आहे. मग लघुमध्ये 4 गण आणि गुरुमध्ये 4 गण. ये यमाचा आद्य लघु, र राधिका मध्य लघु, त तारा प अंत्य लघु, न नमन सर्व लघु, भ भास्कर आद्य गुरु, ज जनास मध्य गुरु, स समरा अंत्य गुरु, म मानावा सर्व गुरु. आद्य, मध्य, अंत्य, सर्व. आता कोणाचाही तुम्ही गण काढू शकता. कोणाचाही. आता कोणाचाही गण काढू शकता याचा अर्थ समजा मी म्हटलं काय? एखादा त्र्यंबकेश्वर शब्द आहे. त्र्यंबकेश्वरा जय देव जय देव. त्र्यंबकेश्वर. आता त्र्यंबकेश्वर आहे, पण आपलं काय ठरलं होतं की 3च अक्षरांचा गट पाडायचा. त्र्यंबकेश्वर याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. मग त्र्यंबकेश्वर इथं अनुस्वार आहे, गुरु आहे, हे लघु आहे आणि हे देखील काय आहे? गुरु आहे. मग आता मध्य अक्षर लघु आहे. आता मध्य अक्षर लघु आहे म्हणजे त्र्यंबकेश्वराचा गण कोणता आहे रे? रगण आहे. कोणता गण आहे? रगण. मी जर म्हटलं
दुसरा शब्द वापरला कुसुमाग्रज, कुसुमाग्रज. आता कुसुमाग्रज यांचा जर गण पाडायचा असला या शब्दाचा तर कसा होईल? कुसुमा. मग कुसुमा म्हटल्यानंतर तीनच अक्षर आहे, लघु, लघु आणि गुरु. आता अंत्यगुरु का मतलब क्या होता है? सगण आहे. कोणता गण आहे कुसुमाग्रज या शब्दाचा? सगण आहे. पाहून घ्या. मग मराठी भाषेतील कोणताही शब्द जरी दिला पण तुमचं हे जर पाठ असेल, ये यमाचा आद्य लघु, र राधिका मध्य लघु, त तारा प अंत्य लघु, न नमन सर्व लघु, भ भास्कर आद्य गुरु, ज जनास मध्य गुरु, स समरा अंत्य गुरु, म मानावा सर्व गुरु, हे जर तुमचं पाठ असेल तर तुम्ही पैकीच्या पैकी गुण मिळू शकता. किंबहुना कोणताही प्रश्न आला तरी अक्षरगण नृत्य याच्यावर आधारित आहेत. आलं लक्षात? मग चलायचं ना पुढे? चलायचं पुढे? ओके, चला जाऊया आपण पुढे जाऊया. आता पहा कितवी संकल्पना झाली रे? 8वी. आता 9वी जी काही संकल्पना आहे त्या 9व्या संकल्पनेचं नाव आहे वृत्त. आणि त्याच्यानंतर 10वी जी काही संकल्पना आहे त्या 10व्या संकल्पनेचं नाव आहे अक्षरगणवृत्त. अक्षर गणवृत्त, अक्षर गणवृत्त. आता लक्षात घ्या बरं का. आता मी दोन्ही संकल्पना इथं तुम्हाला स्पष्ट सांगणार आहे. एक उदाहरण घेतो. उदाहरण असं आहे पहा. सदा, सदा सर्वदा, सदा सर्वदा योग तुझा घडावा, योग तुझा घडावा, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी, तुझे कारणी देह माझा पडावा, माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंतानंता, उपेक्षू नको गुण गुणवंता अनंता, उपेक्षू नको गुणवंतानंता, रघुनायका, रघुनायका मागणे हेच आता, रघुनायका मागणे हेच आता, मागणे हेची आता. बरोबर, रघुनायका मागणे हेची आता. आता पहा किती चरण झाले रे? हे 4 चरण झाले. किती चरण झाले? 4. आता 4 चरणाच्या संदर्भात जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना आपण पहिल्यांदा अक्षरे मोजूया. अक्षर मोजत असताना पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. या पहिल्या चरणामध्ये अक्षरांची जी काही संख्या आहे ती अक्षरांची संख्या किती झाली रे? 12. दुसरं पाहूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. इथं पण अक्षरे 12च आहे. पुढे पाहूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. इथं देखील किती आहेत रे? 12च आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. इथं देखील किती आहेत रे? 12च आहे. किती आहे? 12. म्हणजे प्रत्येक चरणामध्ये अक्षरांची संख्या 12च आहे. आता आपल्याला लघुगुरूचा क्रम ठरवूया. आता लघुगुरूचा क्रम ठरवायचा म्हटल्यानंतर 3 अक्षरांचा गट करायचा. स दास, व दायो, ग तुझा, घ डावा, तुझे का रनिद्य, ह माझा पडावा, उपेक्षू नको गु नवंता अनंता, रघुना एकामा गणेही ची आता. झालं गण. आता लघुगुरू ठरवायचा बरं का. ठरवा. लघु गुरु गुरु, कारण जोड अक्षर असल्यास आधीचं अक्षर लघु असलं तरी गुरु मानण्याची पद्धत आहे. परत हा तिकडे गेला. लघु गुरु गुरु, 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 लघु गुरु गुरु,
लघु गुरु गुरु. पहा, ज्यांनी कोणी रचना केलेली आहे किती परफेक्ट आहे ना. चारही चरणामध्ये अक्षरांची संख्या सारखीच आहे. इथं इथं गण देखील सारखेच पडलेले आहे. तीन तीन अक्षरांचा गट देखील सारखाच आहे. एकही अक्षर कमी नाही आणि एकही अक्षर जास्त नाही. मित्रांनो, या ठिकाणी सर्वत्र गण आहे यगण. य का मतलब होता है यमाचा. कोणता आहे रे? यमाचा. लघु गुरु गुरु. पहा, लघुला लघु गुरुला गुरु, लघुला लघु गुरुला गुरु, लघुला लघु गुरुला गुरु, लघुला लघु गुरुला गुरु, आहे की नाही. आणि म्हणून हा जो काही रचना प्रकार आहे ही विशिष्ट प्रकारची लयबद्ध शब्दरचना आहे. आणि म्हणून विशिष्ट प्रकारच्या लयबद्ध शब्दरचनेला वृत्त असे म्हणतात. मग व्याख्या लक्षात आली? काय लक्षात आली रे व्याख्या? विशिष्ट प्रकारच्या लयबद्ध शब्दरचनेला, विशिष्ट प्रकारच्या लयबद्ध रचनेला विशिष्ट प्रकारच्या लयबद्ध शब्दरचनेला वृत्त म्हणतात. ठेवा लक्षात, विशिष्ट प्रकारच्या लयबद्ध शब्दरचनेला वृत्त म्हणतात. येते लक्षात. आणि ज्या रचना प्रकारामध्ये प्रत्येक चरणातील अक्षरांची संख्या सारखीच आहे त्याला म्हणायचं अक्षर गणवृत्त. काय सांगितलं? ज्या रचना प्रकारात प्रत्येक चरणातील अक्षरांची संख्या सारखीच असते त्यास अक्षर गणवृत्त असे म्हणतात. प्रत्येक चरणामध्ये अक्षरांची संख्या काय असते? सारखीच असते. विशिष्ट प्रकारच्या लयबद्ध शब्दरचनेला वृत्त म्हणतात. ज्या रचना प्रकारात चरणातील अक्षरांची संख्या सारखीच असते त्यास काय म्हणायचं? अक्षर गणवृत्त असे म्हणतात. ठेवा लक्षात, प्रत्येक चरणातील अक्षर संख्या ही कशी असते रे? सारखीच असते. त्याला काय म्हटलं जातं? अक्षर गणवृत्त असे म्हणतात. ठेवा लक्षात. पहा, एकदम परफेक्ट तुम्हाला सांगितलेलं आहे. ह्या झाल्या 10 संकल्पना, वृत्त आणि अक्षर गणवृत्त. ओके, चला आता पुढची संकल्पना आहे 11वी. आता 11व्या संकल्पनेचं नाव आहे, त्याला म्हटलं जातं मात्रावृत्त. काय आहे रे? मात्रावृत्त. आता यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं मात्रा म्हणजे काय. तर मात्रा म्हणजे काय सांगत असताना मात्रावृत्त. पहा, मी काय शिकवलं सांगितलं? एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यासाठी जो कालावधी लागतो त्या कालावधीला मात्रा म्हणतात. लघु असेल तर 1 मात्रा आणि गुरु असेल तर 2 मात्रे. आता या ठिकाणी एखादा महादेव शब्द वापरला, महादेव. आता महादेव म्हटल्यानंतर हे लघु आहे 1 मात्रा, याला काना आहे 2 मात्रे, याला देखील मात्रा आहे 2 मात्रे आणि हा मूळ अक्षर आहे 1 मात्रा. आता 1 मात्रा आणि 2 मात्रे याचा जर विचार केला तर 2 3 4 5 म्हणजे 1 2 3 4 5 आणि किती मात्रा झाल्या मग? 6 मात्रा. महादेव, महादेश नाही, महादेश पण होऊ शकतो आणि महादेव पण होऊ शकतो, 1 मात्रा. मग महादेव हा शब्द किती मात्रांचा आहे रे? 2 4 6 मात्रांचा आहे. 1 2 3 4 5 आणि 1 6. ईश्वर किंवा मी म्हटलं आता कृष्ण शब्द, आता मात्र मात्रा पाडता येतात. कृष्ण. आता कृष्ण आणि ही राधा, पाहूया राधा आणि कृष्णाच्या किती मात्रा आहेत. आता कृष्ण म्हटल्यानंतर इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे हे जोड अक्षर आहे. जोड अक्षर असल्यास आधीचं अक्षर लघु असलं तरी गुरु मानण्याची पद्धत आहे.
मग हा इकडे जाणारे, हा गुरु होणारे आणि हा बिचारा लघु राहणारे. इथं हे पण गुरु आहे आणि हे पण गुरु आहे. आता मग या ठिकाणी हे 2 मात्रा आणि ह्या 1 मात्रा, हे 2 मात्रा आणि ह्या 2 मात्रा, म्हणजे कृष्ण किती मात्रांचा आहे? 3 मात्रांचा. आणि ही राधा एका मात्राने ॲडव्हान्स आहे. ही किती मात्रांची आहे रे? 4 मात्रांची. आता लक्षात ठेवा, एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यासाठी जो कालावधी लागतो त्या कालावधीला मात्रा असे म्हणतात. ओके. आता मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला शिकवणार आहे मात्रा वृत्त. एक मी उदाहरण घेतलं. उदाहरण असं आहे पहा. आनंदी आनंदगडे, आनंदी आनंदी आनंदगडे, आनंदी आनंद, आनंदी आनंदगडे, आनंदी आनंदगडे. इकडे तिकडे, इकडे तिकडे, चोहीकडे चोहीकडे, इकडे तिकडे चोहीकडे. वरती खाली, वरती खाली, मोद भरे मोद भरे. वायू संगे मोद फिरे, वायू संगे मोद फिरे. आनंदी आनंदगडे, इकडे तिकडे चोहीकडे, वरती खाली मोद फिरे, वायू संगे मोद फिरे. आता आपल्याला मात्रा पाडायच्या आहेत. पहा, लघु असेल तर 1 मात्रा, गुरु असेल तर 2 मात्रे. मग आ 2 2 2 2 2 1 1 2, 1 1 2 1 1 2. इथं चोहीकडे बरं का, 2 1 1 2, 1 1 2 2 2 2 1 1 2, 2 2 2 2 2 1 1 2. आता पहा, आपल्याला मात्रा बरोबर येतात की नाही ते आजमावायचे आहे, ते पाहायचं आहे. 2 4 6 8 10 12 14. किती मात्रा झाल्या रे? 14. 2 4 6 8 10 12 14. किती परफेक्ट रचना आहे. 2 4 6 8 10 12 14. वाह, किती आहे रे? 14. 2 4 6 8 10 12 14. शाबास, किती ग्रेट रचना आहे. बालकवींची कविता आहे. आनंदी आनंदगडे, इकडे तिकडे चोहीकडे, वरती खाली मोदवरे. हे 4 चरण आहे. 4ही चरणामध्ये प्रत्येक चरणातील मात्रांची संख्या ही 14च आहे. बरोबर. आणि म्हणून ज्या रचना प्रकारामध्ये प्रत्येक चरणातील मात्रांची संख्या सारखीच असते त्यास मात्रावृत्त असे म्हणतात. ज्या रचना प्रकारात, ज्या रचना प्रकारात प्रत्येक चरणातील, प्रत्येक चरणातील, ज्या रचना प्रकारात प्रत्येक चरणातील मात्रांची संख्या, मात्रा संख्या सारखीच असते, सारखीच असते, त्यास मात्रावृत्त म्हणतात. त्यास मात्रावृत्त म्हणतात. लक्षात ठेवा, ज्या रचना प्रकारामध्ये प्रत्येक चरणातील मात्रांची संख्या सारखीच असते त्याला काय म्हणायचं रे? त्याला म्हटलं जातं मात्रावृत्त. ठेवा लक्षात. ज्या रचना प्रकारामध्ये प्रत्येक चरणातील मात्रांची संख्या सारखीच असते त्याला काय म्हटलं जातं? मात्रावृत्त. ठेवा पटकन लक्षात. येतंय लक्षात? ही बालकवींची कविता आहे. पहा, सगळीकडे तुम्हाला 14 मात्रा दिसतील. किती किती मात्रा दिसतात रे? 14 14 14 14. ओके. चला आता पुढे जायचं आहे. आता आहे 12वी संकल्पना. 12व्या संकल्पनेचं नाव आहे, त्याला म्हटलं जातं पद्म. काय आहे रे? पद्म. पद्म म्हणजे काय? कमळ. आता कमळाच्या संदर्भात कमळाला 8 पाकळ्या असतात. तर मात्रावृत्तामध्ये 8 मात्रांचा गट करून
त्याखाली प हे नोटेशन लिहिण्याची पद्धत आहे, त्यास पद्म असे म्हणतात. लक्षात ठेवा. मात्रा वृत्तात आठ आठ मात्रांचा गट करून त्याखाली प हे नोटेशन लिहिण्याची पद्धत आहे. प हे नोटेशन, गाण्याचे नोटेशन काढावं लागतात. प हे नोटेशन लिहिण्याची पद्धत आहे. लिहिण्याची पद्धत आहे. प हे नोटेशन लिहिण्याची पद्धत आहे, त्यास पद्म असे म्हणतात. लक्षात ठेवा. पहा मी काय लिहिलं ते. मात्रा वृत्तामध्ये आठ आठ मात्रांचा गट करून त्याखाली प हे नोटेशन लिहिण्याची पद्धत आहे, त्यास पद्म असे म्हणतात. आठ आठ मात्रांचा काय करावा लागतो? गट. आणि मग त्याला काय म्हटलं जातं? प हे नोटेशन, पद्म. उदाहरण पहा. उदाहरण असं आहे. चंद्रकांत राजाची कन्या तरुण रूप खाणी. चंद्रकांत राजाची कन्या तरुण रूप खाणी. चंद्रकांत राजाची कन्या तरुण आहे, रूपाची काय आहे रे ती? खाण आहे. पहा मग इकडे लक्षात घ्या. आता आपल्याला मात्रा पाडायच्या आहेत. पहा, चंद अनुस्वार आहे 2, हे द्र आखडता आहे म्हणून 1 2 1 2 2 2 2. आता इथं कन्या जोड अक्षर आहे म्हणून 2, इथं पण 2, त्याच्यानंतर 1 1 1 2, इथं दुसरा उकार आहे, हा पहिला उकार आहे, त्याच्यानंतर हा 1 2 2. रूचं शेपूट जर असं असेल ना, असं, तर तो पहिला उकार समजायचा, आणि असं जर असेल तर तो दुसरा उकार समजायचा. येतंय लक्षात? ओके. मग आता पक्क लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचंय पहा. आता काय, चंद्रकांत राजाची कन्या तरुण रूप खाणी. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26. 100% गॅरंटेड हे बरोबर आहे. आता तुम्हाला काय करायचे? गट ठरवायचे 8 8 मात्रांचा. 2 3 4 5 6 7 8 हे पडलं पहिलं पद्म, याला म्हणायचं 8. 2 4 6 8 हे पडलं दुसरं पद्म. ओके. 2 3 4 5 6 7 8 बरोबर हे तिसरं पद्म पडलं. मात्रा वृत्तामध्ये 8 8 मात्रांचा गट करून त्याखाली प हे नोटेशन लिहिण्याची पद्धत आहे, त्याला पद्म असे म्हणतात. कसं आहे पहा, किती परफेक्ट रचना आहेत ना. ज्यांनी कोणी बनवल्या खरंच ग्रेट, एकदम सुपर. काडीचाही काना, मात्रा, वेलांटी, इकार उकार कसलाही फरक नाही. एकदम सुपर डुपर रचना आहेत. पहा, याला म्हणायचं पद्म. काय म्हणायचं रे? पद्म. मात्रा वृत्तामध्ये 8 8 मात्रांचा गट करून त्याखाली प हे नोटेशन लिहिण्याची पद्धत आहे, त्यास पद्म असे म्हणतात. येतंय लक्षात? आणि लास्ट आता आहे 13वी संकल्पना, भृंग. भृंग कितवी संकल्पना आहे रे? 13वी. मग 13वी संकल्पना कोणती आहे? भृंग. आता भृंग म्हणजे काय? भृंग म्हणजे भुंगा. आता भुंग्याला किती पाय असतात? 6. मग इथं लक्षात ठेवा, भृंग म्हणजे भुंगा. मात्रा वृत्तात 6 मात्रांचा गट करून मात्रा वृत्तामध्ये 6 मात्रांचा गट करून त्याखाली भ्रू हे नोटेशन लिहिण्याची पद्धत आहे. भ्रू हे नोटेशन लिहिण्याची पद्धत आहे. नोटेशन लिहिण्याची पद्धत आहे.
पद्धत आहे, पद्धत आहे. त्यास त्यास भृंग असे म्हणतात. त्यास काय म्हणायचं? भृंग असे म्हणतात. ठेवा लक्षात. मात्रा वृत्तामध्ये 8 मात्रांचा गट करून त्याखाली भ्रू हे मात्रा वृत्तामध्ये 6 मात्रांचा गट करून 6 मात्रांचा गट करून त्याखाली भ्रू हे नोटेशन लिहिण्याची पद्धत आहे. त्यास भृंग असे म्हणतात. उदाहरण पहा. इथं एक उदाहरण घेतलं. उदाहरण असं आहे. लख लखती लाख दिवे, लख लखती लाख दिवे, लाख दिवे नगरातील सदनांतुनी. लख लखती लाख दिवे नगरातील सदनांतुनी. बरोबर. आता इथं पहा लख लखती लाख दिवे. मग इथं जर पाहिलं 1 1 1 1 2, इथं काय आहे 2 1. त्याच्यानंतर इथं काय आहे रे 1 आणि इथं 2. आता पहा इथं नीट लक्षात घ्यायचंय. 2 4 6 हे पडलं पहिलं भृंग. बरोबर. आणि इथं काय झालं रे 2 4 6 हे पडलं दुसरं भृंग. मात्रा वृत्तामध्ये 8 मात्रांचा गट करून मात्रा वृत्तामध्ये 6 मात्रांचा गट करून त्याखाली भ्रू हे नोटेशन लिहिण्याची पद्धत आहे. त्याला भृंग म्हणतात. 8 मात्रांचा गट पडला तर पद्म आणि 6 मात्रांचा गट पडला तर त्याला म्हणायचं भृंग. पहा आता नीट बारकाईने जर विचार वगैरे केला तर इथं आपण आज पाहिलं गण. गणानंतर पाहिले गणाचं सूत्र यमा ताराज भानसलग. पुढे आपण पाहिलं वृत्त म्हणजे काय. वृत्तानंतर पाहिलं अक्षर गणवृत्त. अक्षर गणवृत्तानंतर पाहिलं मात्रा वृत्त. त्यानंतर पाहिलं पद्म आणि पद्मानंतर पाहिलं भृंग. अशा पद्धतीने या वृत्तरचनेमध्ये आपल्या किती संकल्पना झाल्या रे? 13. ही आहे वृत्तरचना. या वृत्तरचनेमध्ये किती संकल्पना पाहिल्या? 13. मग 13 संकल्पनेमध्ये मग पहिली संकल्पना आपण पाहिली गद्य. दुसरी संकल्पना आपण पाहिली पद्य. तिसरी संकल्पना आपण पाहिली लघु. चौथी संकल्पना आपण पाहिली गुरु. 5वी संकल्पना पाहिली आपण. 5व्या संकल्पनेचा विचार केला मात्रा. नंतर 6वी संकल्पना पाहिली यती. 7वी संकल्पना पाहिली यती भंग. बरोबर. त्यानंतर 8वी संकल्पना पाहिली गण. त्यानंतर 9वी संकल्पना पाहिली वृत्त. 10वी संकल्पना पाहिली अक्षर गणवृत्त. अक्षर गणवृत्त. त्यानंतर त्याच्या पुढे आपण पाहिलं काय रे? मात्रा वृत्त. मात्रा वृत्तानंतर आपण पाहिलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि इथं काय पाहिलं आपण? 11वी संकल्पना मात्रा वृत्त. 12वी संकल्पना पाहिली आपण पद्म आणि 13वी संकल्पना आपण पाहिली भृंग. ओके. काय पाहिलं रे? भृंग. मग अशा पद्धतीने मित्रांनो हे सर्व तुम्हाला एकदम व्यवस्थित समजून सांगितलं. पहा तुमच्या आमच्या स्वाभाविक बोलण्याला गद्य म्हणतात. गद्यातील विशिष्ट प्रकारची शब्दरचना किंवा विशिष्ट प्रकारच्या लयबद्ध शब्दरचनेला पद्य म्हणतात. ज्या अक्षरांचा उच्चार रस होतो त्याला लघु, ज्यांचा उच्चार दीर्घ होतो त्याला गुरु. कविते म्हणजे जर लघु असेल तर 1 मात्रा आणि गुरु असेल तर 2 मात्रा दिल्या जातात. एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यासाठी लागणारा कालावधी. मध्ये मध्ये कळत न कळत प्रकट वाचन करताना आपण थांबतो त्याला येती. शब्द तोडला जातो त्याला येतीभंग. कवितेतील अक्षरे मोजण्याचं जे माप आहे त्याला गण म्हणतात. 3-3 अक्षरांचा गट करायचा. लघु गुरुचा क्रम ठरवायचा. त्यानंतर पुढे आपण पाहिलं वृत्त. विशिष्ट प्रकारची लयबद्ध शब्दरचना. अक्षरांची संख्या सारखी असेल तर अक्षर गणवृत्त. मात्रांची प्रत्येक चरणातील मात्रांची संख्या सारखी असेल मात्रावृत्त. 8 मात्रांचा गट केला जातो पद्म आणि 6 मात्रांचा गट केला जातो भृंग. टाका एकदा नजर. ठेवा लक्षात. कौन बनेगा करोडपती.
चलो झटपट पटापट. ठेवा लक्षात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण वृत्तरचनेमध्ये ह्या 13 संकल्पना पाहिल्या. संपूर्ण मटेरियल आता आपण जमा केलेलं आहे. आता खऱ्या अर्थानं आपल्याला बांधकामाला सुरुवात करायची आहे, म्हणजे वृत्तरचना आपण शिकणार आहोत. चला तर आज या 13 संकल्पना संपल्यानंतर पुढील भागामध्ये आपण प्रत्यक्षात अक्षरगणवृत्त म्हणजे काय, मात्रावृत्त त्यांचे जे काही प्रकार आहे, मग इंद्रवज्र असेल, भुजंगप्रयात असेल, मंदाक्रांता असेल, पृथ्वी असेल, मालिनी असेल, शालिनी असेल, हे सगळंच पाहणार आहे. आणि इकडे मात्रावृत्तामध्ये देखील आपण पाहणार आहोत काय, पादाकुलक असेल, नववधू असेल, चंद्रकांत, सूर्यकांत, साकी, फटका, या सगळ्याचा आपण अभ्यास करणार आहोत. आज मात्र या ठिकाणी आपण थांबतोय. पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये, अर्थातच अक्षरगणवृत्त व त्याचे प्रकार घेऊन वृत्तरचना भाग 3 मध्ये. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार, हॅपी थॉट्स, टेक केअर. अभ्यासामध्ये सातत्य ठेवा. थँक्यू.